हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी, आपण पहिला दिवस जो होता आपला पुण्यापासून तर संभाजीनगरचा प्रवास आपण त्या ठिकाणी पाहिला होता। त्यानंतर आपण वेरूळमध्ये MTDC जे राष्ट्रकूट पर्यटक निवास गव्हर्नमेंटने उभारलेले आहे त्या निवासामधला रिव्ह्यू आणि त्या ठिकाणचं देखील मी जी प्लेस होती ती तुमच्यासोबत एक्सप्लोर केलेली होती। त्यानंतर आपण काल बीबी का मकबरा आणि दौलताबाद किल्ल्याची देखील सफर केलेली होती। सो असा आपला आज पहिला दिवस झालेला होता आणि आज होता आपला दुसरा दिवस वेरूळमधील आणि आता पहाटेचे 5 वाजलेले होते। सो आम्ही आता आलेलो होतो घृष्णेश्वर मंदिरामध्ये। घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकरांचे मंदिर आहे जे वेरूळ पासून अवघ्या 1.5 किलोमीटरवर आहे। सो हे घृष्णेश्वर शंकर मंदिर भारतातील महत्त्वाचे असे धार्मिक स्थळ आहे। तसेच 12 ज्योतिर्लिंगातील हे शेवटचे असं ज्योतिर्लिंग आहे। शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथामध्ये देखील या मंदिराचा उल्लेख दिसून येत असतो। मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ज्योतिर्लिंगाविषयी आणि त्यानंतर वेरूळच्या लेण्यांविषयी जाणून घेणार आहोत। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा। चला तर मग थोडंसं घृष्णेश्वर मंदिराविषयी देखील जाणून घेऊया। हे मंदिर जे आहे ते हेमाडपंथी वास्तुशैलीचे प्रतीक असलेलं ऐतिहासिक अशी ही रचना आहे। घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरामध्ये 5 स्तरीय उंच शिखर आणि अनेक असे खांब आहे जे पौराणिक आणि गुंतागुंतीच्या कोरीव कामाच्या स्वरूपात बांधलेले आहे। तसंच मंदिराच्या आवारात बांधलेले लाल दगडी भिंती ही मुख्यतः भगवान शिव आणि भगवान विष्णू यांचे 10 अवतार ह्या दर्शवित असतात। तसंच गर्भगृहात पूर्वेकडे शिवलिंग असून तेथे नंदीश्वराची मूर्ती देखील आढळत असते। आतमध्ये कॅमेरा किंवा मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी आतला कुठलाही परिसर या व्हिडिओमध्ये घेतलेला नव्हता। जर तुम्हाला या मंदिरात दर्शनासाठी यायचं असेल तर त्यासाठी पहाटेची वेळ जी आहे ती अतिशय उत्तम आहे। अगदी अर्धा ते पाऊण तासामध्ये तुम्हाला छान प्रकारे दर्शन देखील होतं आणि त्यावेळेस भाविकांची या ठिकाणी गर्दी देखील नसते। वेरूळ गावातील एलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराव यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला होता। घृष्णेश्वर मंदिराजवळ एक तलाव देखील आहे ज्याचं नाव शिवालय तलाव आहे आणि भाविक लोक घृष्णेश्वर मंदिरासोबत या तलावाला देखील मोठ्या भक्तिभावाने भेट देत असतात। तसंच त्या शेजारीच एक मोठा जलकुंड देखील आहे, पण त्या ठिकाणी लाईट गेल्यामुळे आणि पाऊस देखील यायला सुरुवात झालेली होती। सो त्या ठिकाणी आम्ही गेलो नाही आणि डायरेक्टच आपल्या MTDC वेरूळ येथील MTDC हे अशा जागेवर आहे की तेथून वॉकिंग डिस्टन्सवर तुम्ही मंदिराला देखील भेट देऊ शकता आणि पुन्हा पायी तुम्ही लेण्यांना देखील भेट देऊ शकता। सो आम्ही थोडा वेळ रेस्ट केल्यानंतर लेण्यांच्या दिशेने MTDC पासून चालतच आलेलो होतो। अवघ्या अर्धा ते 1 किलोमीटरवर लेण्या ह्या तेथून आहेत। सो मित्रांनो, वेरूळ लेणी ही खूप प्रसिद्ध असे आहे। या ठिकाणी खूप पर्यटक वेगवेगळ्या देशातील फिरण्यासाठी आणि लेणीला पाहण्यासाठी येत असतात। भारत देश हा आपला अद्भुत वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे। त्यामध्ये अजिंठा आणि वेरूळ लेणी यांचे देखील सर्वप्रथम नाव येत असतं। सो एलोरा लेण्यांना भेट देत असाल तर तुम्ही येथे सकाळी 9:30 ते 5:30 या वेळेस या ठिकाणी भेट देऊ शकता, परंतु ही लेणी प्रत्येक सोमवारी मात्र बंद असते। या लेण्यांना भेट देण्यासाठी सुमारे 3 ते 4 तासाचा कालावधी मात्र हा लागत असतो। तसंच या ठिकाणी सुरुवातीला 25 ते 30 रुपये आपल्याला एंट्री फी आहे। सो एंट्री फी पे केल्यानंतर आपण आतमध्ये प्रवेश करू शकतो। लेणी क्रमांक 1 पासून सुरुवात न करता आम्ही सुरुवातीला कैलाश मंदिराची सफर केली। आत प्रवेश केल्याबरोबरच तुम्हाला धनाची लक्ष्मी महालक्ष्मीचे दर्शन घडत असते। त्यासोबतच तिच्यासोबत 2 गजलक्ष्मींचे देखील दर्शन घडत असते। विमानातून जाणाऱ्या देवांनी कैलासाचे देवालय पाहिले। येथील सौंदर्य याहून विस्मित झालेले देव चर्चा करू लागले की इतके सुंदर देवालय कृत्रिम असणे शक्यच नाही, कारण कृत्रिम गोष्टींमध्ये इतके सौंदर्य कसे बरे असू शकते।
असा विस्मय देवांना पडला. ज्या शिल्पीने हे घडविले होते तो तर विस्मयाने याहीपेक्षा जास्त थक्क झाला. तो म्हणाला, हे परम अद्भुत आहे. ही कलाकृती मी कशी बरे निर्माण केली हेच तर मला कळत नाही. असा हा सर्व उल्लेख राष्ट्रकूट वंशीय राजा कर्क दुसरा याच्या 9व्या शतकात असलेल्या ताम्रपटामध्ये आहे. सो मंडळी, ज्यावेळेस आपण या कैलास मंदिरात आत प्रवेश करत असतो त्याच वेळेस कैलास मंदिराचे वर्णन करत असताना शब्द हे तोकडे पडत असतात. विश्वरूपाचे दर्शन झाल्यावर जसा अर्जुन भांबावला तशी स्थिती या येथे येणाऱ्या जाणत्या प्रेक्षकांची देखील होत असते. कैलास लेणीच्या आत प्रवेश केल्यानंतर आतील भागात मोठ्या खडकात आधी कळस मग पाया याच वचनानुसार शिखराची निर्मिती अगोदर नंतर गाभारा व पायथ्याचा भाग असा बनवला गेलेला असावा असं अद्भुत शिल्प स्थापत्यशैली बघण्यास मिळत असते. समोरच्याच भागात भव्य द्वार मंडप अति उंच आणि कोरीव हत्ती व 2 ध्वजस्तंभ दोन्ही बाजूने खडकात कोरलेली आहेत. त्याच पायथ्याला पाण्याचा निचरा होणाऱ्या मोठ्या खडकांच्या आतमध्ये बिळे देखील आहे आणि ते लेणीच्या 4ही बाजूंना आपल्याला बघायला मिळत असतात. कैलास मंदिराची अप्रतिम शिल्पकला बघून तर मन भक्तिभावाने प्रसन्न होत असते. कैलास लेणीची निर्मिती ही इसवी सन 757 ते 783 या काळामध्ये झाली असावी, कारण लेणी क्रमांक 10च्या भिंतीवर राष्ट्रकूट राजा दंतीदुर्ग यांचा शिलालेख आपल्याला बघायला मिळत असतो. वेरूळ येथील ही कैलास लेण्यांची निर्मिती राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथमच्या काळात निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली असावी. कैलास लेणी ही पृथ्वीवर अवतरलेला जणू स्वर्गच आहे. 276 फूट लांब आणि 154 फूट रुंदीचा आकारमान आपणास या ठिकाणी पाहायला मिळत असतो. कैलास लेणी म्हणजेच अखंड खडकातून निर्माण केलेली अलौकिक शिल्पकला आहे. 29 मीटर रुंद, 50 मीटर लांब आणि 33 मीटर रुंद असं या कैलास लेण्यांचं आकारमान आहे. पूर्ण बर्फात कैलास लेणी दिसावी म्हणून पूर्ण प्लास्टर केलेले होते. काळाच्या ओघात हे प्लास्टर निघाले आणि आजही पांढऱ्या शुभ्र प्लास्टरच्या छटादा या भिंतींवर आपल्याला बघायला मिळत असतात. येथील प्रत्येक स्तंभावरील कोरीव काम आणि नक्षीकाम बघून पोट भरेल पण मन भरणार नाही अशी काहीशी स्थिती मात्र आपलीही होत असते. कैलास मंदिर ही लेणी जगातील अभियांत्रिकीचा आविष्कार असणारी एकमेव अशी अद्वितीय अशी कलाकृती आहे. या मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट वंशातील शक्तिशाली राजा कृष्ण यांच्या तर कालखंडात झालेली होती, पण वेरूळ येथील लेण्यातील प्रत्येक लेणी ही स्थापत्य शैलीचा उत्कृष्ट असा नमुनाच आहे. यात कैलास मंदिर हे पाहिल्यानंतर याची निर्मिती मात्र मानवाच्या हातून झाली नसेल यावर मात्र विश्वासच बसत नाही. या मंदिरातील नक्षीकाम तर अप्रतिम आहे. दख्खनच्या पठारावरील बेसाल्ट खडक हा कोरून या मंदिराची निर्मिती केली गेलेली आहे आणि यातही अखंड दगडाचा एक भाग पूर्णपणे तोडून बाजूला देखील करण्यात आलेला आहे. कैलास लेणी ही मोनोलिथिक संरचनेचा एक महत्त्वपूर्ण असा प्रकार आहे. इतिहासकारांच्या मते सरासरी 150 वर्ष काळ तरी लेणी बनविण्यास लागला असावा असे म्हटले जाते. मंडळी, लेणीच्या मध्यभागी विरूपाक्ष मंदिर आहे आणि त्यामध्ये भव्य असा नंदी मंडप हा दुमजली आहे. तसंच सभा मंडप देखील आहे. मंदिरामध्ये मोठे शिवलिंग देखील आहे. या शिवलिंगाच्या समोर मोठा असा महामंडप आहे आणि या महामंडपात अनेक मोठमोठे सुंदर कोरीवकाम असलेले स्तंभ देखील आहेत. तर मंदिराच्या छताच्या आतल्या बाजूस भगवान शिवांचं तांडव नृत्य करणारं शिल्प देखील कोरण्यात आलेलं आहे. तसेच मंदिराच्या शिखरावर 5 सिंह देखील कोरण्यात आलेलं आहे. कैलास मंदिर हे या प्राणी पूर्णाकृती रूपात पाहायला मिळतात. या संपूर्ण मंदिराची बांधणी एखाद्या रथाप्रमाणे असून हे मंदिर व्याळ आणि हत्तीसारख्या प्राण्यांनी डोक्यावर उचललेले असं वाटत असतं. हे मंदिर म्हणजेच दक्षिण आणि उत्तर वास्तू स्थापत्य शैलीचा उत्कृष्ट असा नमुना आहे. समोरच्या बाजूने पाहिल्यास तुम्हाला गोपुर दिसतात, तर पाठीमागच्या बाजूने पाहिल्यास तुम्हाला मंदिराचे शिखर देखील दिसत असते. या गुहेत अनेक देवदेवतांची अद्वितीय असे शिल्प आहेत. या लेण्यांमध्ये गणेश, महिषासुर मर्दिनी, शिव, विष्णू, इंद्र, नरसिंह, वरात,
त्रिविक्रम, ब्रह्मा, कमळाच्या फुलावर बसलेली गजलक्ष्मी अशी अनेक शिल्पे या ठिकाणी तुम्हाला पाहावयास मिळतील. कैलास मंदिराची भव्यता आतून आणि बाहेरून ही संपूर्ण शिल्पांनी सजलेली आहे. कैलास मंदिराच्या उत्तरेकडील भिंतीवर महाभारतातील प्रसंग कोरलेली आहेत, तर दक्षिणेकडील भिंतीवर रामायणातील शिल्पे आहेत. कैलास मंदिराच्या भिंतीवर सर्वत्र यक्ष, गंधर्व आणि अप्सरांची शिल्पे दिसत असतात. कैलास गुफा मंदिर हे भारतीय स्थापत्यकलेतील एक अद्भुत असं मंदिर मानलं जात असतं. अखंड मंदिरांपैकी हे एक मंदिर आकाराने सर्वात मोठे आणि पूर्ण आहे. म्हणूनच जगभरातील पर्यटकांसाठी हे आकर्षणाचे मात्र केंद्र बनलेले आहे. या गुहेत जसे अनेक देवदेवतांची शिल्पे पाहायला मिळत असतात, त्याचप्रमाणे या ठिकाणी वेगवेगळ्या प्राण्यांची देखील तुम्हाला शिल्पे अनुभवायला मिळतील. खूप सुंदर प्रकारे या ठिकाणी पाषाणामध्ये या प्राण्यांची जी शिल्प आहे ती कोरण्यात आलेली आहे. अगदी रेखीव आणि सुबकता मात्र यामध्ये दिसून येत असते. मंडळी, अनेक मूर्ती, त्यांची आखीव रेखीव सुबकता पाहताना मनुष्याचीच ही कलाकृती आहे का असं आश्चर्य वाटायला लागते. त्याला हात लावल्यावरच कळते की कठोर असलेल्या त्या पाषाणावर केलेले कोरीव काम कितीतरी खडतड असेल ते. त्यातही त्या कलाकृतीची परिपूर्णता आपल्या पूर्वजांनी जाणली आहे. कितीही डोळ्यांनी पाहिले तरी त्याची उत्कृष्टता आणि वैभव संपन्नता शब्दात मांडणे शक्य नाही. त्यासाठी याची देही आणि याची डोळा पाहूनच ती अनुभवणे हे जास्त सुंदर राहील. मंडळी, कैलास मंदिर पाहता पाहता आम्हाला इथं 1.5 ते 2 तास उलटून गेलेले होते. अजून मात्र आपल्याला 1 ते 34 लेण्या देखील बाकीच होत्या. त्या देखील मी या व्हिडिओमध्ये इन्क्लूड केल्या असता, पण व्हिडिओ हा बराच मोठा झाला असता. त्यामुळे मी वेरूळ येथील बाकी लेण्यांचा पार्ट 2 यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करेल. अजूनही जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की बघा. त्यामध्ये पुणे ते संभाजीनगरचा प्रवास, त्यानंतर पहिल्या दिवशी आपण बीबी का मकबरा आणि दौलताबादचा फोर्ट जो एक्सप्लोर केलेला आहे त्या ठिकाणी मी तुमच्याशी ते शेअर केलेलं होतं. चला तर मग मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात कंजूसी करू नका आणि व्हिडिओला 1 लाईक करायला तर अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया आपण पुढच्या लेण्यांमध्ये. तोपर्यंत मात्र टेक केअर अँड बाय.